रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला सुभाषितम चांगलं बोललेलं तार्किक असतं, मोद्याचं असतं, सात्विक तात्विक असतं आणि फार फार कामाचं व्यावहारिक असतं. असे जे सुभाषित हजारो वर्षापासून ज्या तत्त्वज्ञानांनी करून ठेवलेले आहेत त्यातलं एक सुभाषित आज आपणाला सांगणार आहे. मनाचे कान करून ऐका. भुकेचा प्रभाव किती असतो त्याविषयी हे सुभाषित आहे. काय म्हणतात सुभाषितकार? त्यजेत सुधारता जनने स्वपुत्रम, खाद्येत सुधारता भुजगे स्वांडम, बुभुक्षितः किन्न करोति पापम, क्षीणा जना निष्करुणा भवन्ते. अर्थ, त्यजेत सुधारता जननी स्वपुत्रम. स्वतःची आई जर खवळून तिला भूक लागली, खडबडून भूक लागली ना, तर ती भूक इतकी तीव्र असते की स्वतःचं मूल पण टाकून देते. स्वपुत्रम त्यजती. कोण? जननी. कोणती? क्षुधार्ता. भुकेने व्याकुळ झालेली आपलं मूलसुद्धा टाकून देते. आणि म्हणून आता जे अनाथाश्रम वगैरे खूप वाढलेले आहेत ना, त्याचं कारणच हे आहे की ते मुलं पोसायचे कसे, काय करायचं. मग काही मुलं उपजतच कुठे ते टाकून देतात, हे करून देतात आणि मग ज्यांना सापडतात ते आपल्या अनाथ आश्रमामध्ये घालतात. फुल झालेत अनाथ आश्रम आणि लोक देणगीदारे जास्त त्याच आश्रमाला देतात की जे अनाथ आहेत. नंतर मग वृद्धाश्रम, नंतर इतर आश्रम. तर सांगायचा मुद्दा असा की हे टाकून दिलेले मुलं आहेत आणि ते इतके आता झालेलं आहे. तर सुभाषितकार तेच सांगतोय, त्यजेत क्षुधार्ता जननी स्वपुत्रम. भुकिलेली आई मुलंसुद्धा सोडून देते. का ह्या मुलाचं काय करायचं, यांना चारा पाणी कसं घालवायचा, मला जर खायला नीट मिळत नाही तर मग याचं काय करायचं, मग ते सोडून देतात. खाद्येत क्षुधार्ता भुजगे स्वांडम, भुजगी स्वांडम खाद्येत. भुजगी म्हणजे सर्पिन स्वतःचंच अंड खाते. कारण ती एकदा व्याली ना, तिला पिल्लं झाले तर पिल्लं होतच नाही, तर अंड प्रसवते आणि मग ती इतकी भुकेलेली असते ना, त्यातले काही अंड खाऊन टाकते ती आणि मग तिची भूक शमते. तर ते तत्त्वज्ञान इथं मांडले सुभाषितकाराने. खाद्येत क्षुधार्ता भुजगी स्व अंडम. तिसरं चरण, बुभुक्षितः किन्न करोति पापम. भुकेलेला मनुष्य कोणतं पाप करणार नाही. तर एकदा मोठा दुष्काळ पडला आणि विश्वामित्र एवढा महर्षी सप्तर्षीमधला, तर त्या दुष्काळामध्ये अन्नच खायला नाही आणि एक कुत्रं मरून पडलं होतं आणि हा कासावीस झाला. तर त्याने कुत्र्याचं मांस खाल्ल्याचं उदाहरण शास्त्रामध्ये आलेलं आहे. तेव्हा त्याला आपद्धर्म म्हणतात. मरायलाच लागणारा माणूस भुके वाचून तर तो काही पण करू शकतो, असं चौथ्या चरणामध्ये सांगतात. बुभुक्षितः किन्न करोति पापम. तेव्हा क्षीणा जनाः निष्करुणा भवन्ते. बुभुक्षितः किन्न करोति पापम. भुकेलेला माणूस कोणतं पाप करू शकत नाही, काही करू शकतो तो. जसं विश्वामित्राचं उदाहरण सांगितलं, कुत्र्याचं मांस खाल्लं तर त्यांनी पाहिलं नाही की पाप होईल का, धर्म होईल का आणि मांस कसं खायचं. मरायलाच लागले ना पार, तर मग तो मनुष्य काही करू शकतो. आणि शेवटी सुभाषितकार म्हणतात, क्षीणा जना निष्करुणा भवन्ते. या शरीराने पार क्षीण झाला आहे भुकेने आणि मनाने पण खचलेला आहे असा माणूस निष्करुणा भवन्ते. त्याला दया माया काही नसते, तो काही पण करायला तयार होऊ शकतो. झालेले आहेत आणि होतात. म्हणजे भुकेने व्याकुळ आई मुलाला सोडून देते, अनाथ आश्रमाचं उदाहरण सांगितलं. आणि सर्पिन स्वतःचं अंड खाते. भुकेने क्षीण झालेले माणसं जे आहेत ना, काहीही करू शकतात विश्वामित्रासारखं. आणि भुकेला माणूस दयाहीन बनतो, म्हणजे अतिशय क्रूर बनतो. आणि अंतकाळ एकदाच येतो आणि तो मेल्यावर येतो. अंतकाळ एकदाच होतो, पण मध्यान्ह काळ जो आहे ना, तो सतत माणसाला छळतो. कारण ती भूक माणसाला छळते. किती जरी झाला संन्यासी तरी 2 प्रहरी तोंडवासी. म्हणून डोंगरावरचे खाली येतात कारण भूक आहे. सर्वे आरंभा तंडुल प्रस्थमूला असे एक सुभाषित आहे. त्याच्यावर आपला व्हिडिओ झालेला आहे पूर्वी, की सगळे आरंभ तंडुल प्रस्थमूला
अन्नावर अवलंबून असतात. लग्न असलं तरी लग्न झाल्याबरोबर जेवायला पाहिजे. सप्ताह असला तरी कीर्तन बरोबर झालं की लगेच जेवायला पाहिजे. जेवण असलं तरच माणसं जातात, नाही तर मग नाईलाजाने म्हणून ठराविक लोक येऊ शकतात. पण जेवण हे सगळ्या आरंभामध्ये असलं पाहिजे, समारंभामध्ये असलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे आधी पोटोबा आणि मग विठोबा. तात्पर्य असं आहे, वेळेचा क्षण आणि अन्नाचा कण वाया जाऊ देऊ नका, घालवू नका, हा सगळा सुभाषिताचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.